मी 2016 पासून हे काम करते. मला दिवसातनं 4-5 गाड्या मी कामं करते. 2-2.5 हजार रुपये मला मिळतात. काय कसं काय वळालं ते या क्षेत्राकडे? इथं आधी म्हणजे कामगार होते इथं, वेळेवर कामगार येत नव्हते इथं कामाला. मग ते वेळेवर येत नसल्यामुळं मग माझ्या सासऱ्यांनी मला तयार केले हे कामासाठी. त्यांची इच्छा होती की मी हे मेकॅनिकचे काम शिकावं म्हणून मी हे कामाकडे वळालो. काय सुरुवातीला वाटलं का अफोर्ड बाबा आपण वेगळ्या क्षेत्रात काम करतोय, पुरुष मक्तेदारी या गॅरेज म्हणलं तर? सुरुवातीला वाटलं थोडं, घरच्या सोबत असल्यामुळे मला काही तेवढं अडचण आलं नाही. तरी मला हे 1.5-2 वर्ष लागली मला हे काम शिकायला. आता घरातलं कसं मॅनेज करताय? मुलांचं शाळा, शिक्षण, घरात स्वयंपाक बनवणं, किचन आणि गॅरेज कसं मॅनेज करताय? पहाटे लवकर उठायचं होते 10 वाजेपर्यंत. सगळं 10 वाजेपर्यंत घरातलं काम करायचं. 10च्या नंतर 5 वाजेपर्यंत इथं काम करते. 5 वाजता घरी गेले की मग स्वयंपाक, मुलांचा अभ्यास ते चालू असतं. दिवसाकाठी किती कमवतो तुम्ही? मी म्हणजे 4-5 हजार रुपयाचं दिवसाकाठी. काय काय करू शकता गाडीतलं? मी गाडीचं पूर्ण काम करू शकते. काय काय? क्लच प्लेट चेंज करायचं, स्टेअरिंग कोन, टायमिंग चेंज आणि वॉल सेटिंग करायचं, ब्लॉक पिस्टन बदलायचं, इंजन काम, पूर्ण काम, टायमिंगचे हे चेंज पॉकेट चेंज करायचं, बदलायचं, सगळं करते. पाहुण्याला विरोध झाला का की मुलगी काम महिलांना सुरुवात करताना असे काही काम करताना तर पाहुण्यारावळ्यांचा तर विरोध असणारच, पण मी त्यांच्याकडे नाही लक्ष दिले सर. मी अप्रेंटिससाठी ट्रेनिंगसाठी इथं सोलापूरमध्ये आलेली आहे. तरी इथं काम करण्यासाठी खूप चांगलं वाटतंय. परत भरपूर काही कामे आम्ही शिकलेली आहेत इथं. काय काय काम केलं जातं? इलेक्ट्रिशियनचे केले, परत टायरचे केले, सगळेच केले कामं. हे काम खूप हार्ड असतं. हे करत असताना काय वाटतं? काय नाही, थोडी रिस्की काम आहे, पण करायला चांगलं वाटतं काम. इतर मुलींना काय मेसेज द्यायचा? तर मुलींना सगळेजणी काम करतात. मुली अप्रेंटिससाठी आलेले आहेत, तरी प्रत्येकजण मर्जीने कामं करत असतात सगळी. तू आतापर्यंत काय काय शिकली का आल्यानंतर? इलेक्ट्रिशियनची सगळी कामं शिकली, परत टायरची, परत आपलं मुली म्हणली की एकदम नाजूक काम असतं करायचं. तू आता एवढं हार्ड काम करते, त्याबद्दल तुला काय नाही, करायला आवडतात कामं सगळी. परत डॉकिंगची कामं केली, टायरची केली. माझं 10वीहून ITI झालेलं आहे आणि माझा ट्रेड होता पेंट अटेंडर आणि मी इथं येऊन मेकॅनिकचं काम करत आहे. आणि मी इथं आल्यापासून डॉकिंग, इलेक्ट्रिशियन बरेच काही काम शिकलेली आहे आणि मला वाटतं इथं कदाचित मला काम येऊ शकते किंवा करेनही. काय वाटतं पुरुषांसोबत तू काम करते, कसं फील होतं किंवा काय अडथळे येतात? मला खूप छान फील होतं की मी या सगळ्यांसोबत खूप छान काम करत आहे आणि मी ह्यांच्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न करेन. आणि याच्या पलीकडे मी इथं प्रयत्न करेन की मला इथं परमनंट होण्याची जागा भेटेल का. इतर मुलींना तुझ्यासारखं शिकलेलं त्याला काय मेसेज द्यायचे तुला? त्यांना मी असं सांगेन की जेवढा आपली मेहनत होईल तेवढे प्रयत्न करा, तिथं काम करण्याची संधी भेटेल आपल्याला. माझं ITI झालं आहे, इलेक्ट्रिशियन झालं आहे माझं ट्रेड. आणि मी इथं काम करत आहे, मला खूप खूप छान वाटते. इलेक्ट्रिशियनचं काम करून मला खूप खूप चांगलं वाटते आणि डॉकिंगचं काम शिकले. आणि इलेक्ट्रिशियनमध्ये हेडलाईट वगैरे लावायचं आणि हॉर्न बसवायचं, मेंटेनन्स, बॅटरी मेंटेनन्स करायचं शिकले. आणि काय वाटतं हे सगळं काम करायचं? हा काम करून मला खूप छान वाटते आणि असलं काम शिकायला तर खूप खूप छान वाटते मला. माझे शिक्षण 12+ ITI झालेली आहे आणि मी इथं अप्रेंटिसशिप म्हणून लागलेली आहे. मला इथं काय काम असतं इथं? मुझे यहाँ पे बहुत सारा काम सीखने को मिला है जब से मैं यहाँ पे आई. डॉकिंग लेके हेड वगैरह जो भी होता है बस के हिसाब से बहुत सारा काम यहाँ पे सीखने को मिला है. मैं उम्मीद करती हूँ कि आगे चल के मुझे यहाँ पे परमानेंट होने का संधि मिले और भी बहुत कुछ सीखने मिले. मुझे यहाँ काम करके बहुत अच्छा लगता है. मुलगी म्हणली की एकदम नाजूक काम करते. हाँ, हार्ड वर्क काम. तुला काय वाटतं? हार्ड वर्क मुली असू दे मुले असू दे ते हार्ड काय नसते सर. अपने अंदर होता है कि हमें काम करने की इच्छा होनी चाहिए सर. अगर हमारे अंदर काम करने की इच्छा हो तो हम कितनी भी मुश्किल काम हो हम कर सकते हैं सर. मेरा तो मानना यही है. इतर मुलींना तुला काय मेसेज द्यायचं सांगायचं? इतर मुलांना हेच सांगायचं मला
फ्युचरवर लक्ष द्या आणि कुठला पण काम हार्ड नसते, कुठला पण काम मुली करू शकते. पहिल्यापासून ठरवलं की या फील्डमध्ये यायचं? पहिल्यापासून माझे आजोबाचा गॅरेज होता, तेव्हा त्यांना बघून मला प्रेरणा भेटली की मी पण हे काम करू शकते. मग माझे आजोबाची आठवण करत मी हे कामाला लागलेली आहे. मला आज पण मी काम करते तर माझे आजोबा आता दुनिया में नहीं है वो, बट उनको याद करके मैं काम करती हूँ.